महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकांचे आयुष्य, कामाचा वाढलेला व्याप आणि मानधनासाठी सुरू असलेला संघर्ष अशा दुहेरी परिस्थितीतून जात आहे. त्यांच्या पगाराबद्दल म्हणजे मानधनाबद्दल आणि सध्याच्या परिस्थितीबद्दल न विचारलेलेच बरे, इतकी त्यांची दयनीय अवस्था आहे. नमस्कार, मी रमेश. आपण सर्वांचे मनापासून स्वागत आहे. अंगणवाडी सेविका आणि त्यांचे मदतनीस यांच्या जीवनाबाबत आजच्या व्हिडिओमध्ये मी थोडक्यात आपण माहिती सांगणार आहे. ऐका तर मग. अंगणवाडी सेविकांना कर्मचारी न मानता मानधनी स्वयंसेवक मानले जाते. त्यांच्या मानधनाचे स्वरूप म्हणजे अंगणवाडी सेविका यांना सरासरी 10 ते 13,000 प्रति महिना, तर अंगणवाडी मदतनीस यांना साधारणतः 5,500 ते 8,000 रुपये प्रति महिना मिळते आणि मिनी अंगणवाडी सेविका यांना साधारण 7,000च्या आसपास मानधन मिळते. पोषण ट्रॅकर ॲप वापरण्यासाठी इंटरनेट खर्च म्हणून वार्षिक सुमारे 2,000 रुपये दिले जातात. इतक्या तुटपुंज्या पगारामध्ये त्यांच्याकडून काय काम करून घेतलं, त्यांचे काय कामाचे स्वरूप आणि व्याप आपण या ठिकाणी बघूयात. अंगणवाडी सेविकांवर केवळ मुलांच्या शिक्षणाचीच नव्हे तर अनेक सामाजिक जबाबदाऱ्या त्यांच्यावर टाकलेल्या आहेत. बाल शिक्षण व पोषण म्हणजे 0 ते 6 वर्षे वयोगटातील मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणे आणि त्यांना सकस आहार, खिचडी, अंडी इत्यादी उपलब्ध करून देणे हे सुद्धा त्यांचा एक कामाचा भाग आहे. आरोग्य सेवा अजून हे एक काम आहे. लसीकरण मोहिमेमध्ये मदत करणे, मुलांच्या उंची वजनाची नोंद ठेवणे आणि गरोदर व स्तनदा मातांच्या आरोग्याची काळजी घेणे हे सुद्धा त्यांच्या एक कामाचं स्वरूप आहे. आणखी एक डिजिटल काम त्यांच्याकडे आहे. पोषण ट्रॅकर या मोबाईल ॲपवर रोजच्या कामाची ऑनलाईन नोंद करणे आता बंधनकारक झाले आहे आणि यांना हे करावेच लागते. आणि या कामा व्यतिरिक्त सुद्धा अतिरिक्त कामे त्यांना सांगितली जातात, त्यांच्याकडून करून घेतली जातात. सरकारी योजनांचे सर्वेक्षण, उदाहरणार्थ लाडकी बहीण योजना, जनगणना किंवा निवडणुकांदरम्यानची कामेही त्यांच्यावर सोपविली जातात. अंगणवाडी सेविका अनेक वर्षांपासून आपल्या हक्कांसाठी लढा देत आहेत. त्यांच्या प्रमुख ज्या मागण्या आहेत त्या पुढील प्रमाणे आहेत. त्यांची सर्वात महत्वाची एक मागणी आहे म्हणजे शासकीय कर्मचारी दर्जा त्यांना मिळाला पाहिजे. त्यांना स्वयंसेवक न मानता नियमित सरकारी कर्मचारी म्हणून घोषित करावे. तसेच त्यांना जो मानधन दिलं जातं, त्या अंगणवाडी सेविकांना पगार दिला जात नाही, तर मानधनात वाढ करावी. वाढत्या महागाईनुसार मानधन किमान 26,000 असावे अशी त्यांची मागणी आहे. पेन्शन आणि ग्रॅज्युटी सुद्धा मिळावी. निवृत्तीनंतर कोणतीही पेन्शन मिळत नाही. सध्या निवृत्तीनंतर अंगणवाडी सेविकांना 1,00,000 रुपये आणि मदतनीसांना 75,000 रुपये एक रकमी मदत दिली जाते, जी पुरेशी नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आणि इतके कमी पगार असूनही त्यांच्या कामाचे तास आपण बघूयात. त्यांच्या कामाचे स्वरूप अर्धवेळ असले तरी प्रत्यक्ष कामाचा व्याप पाहता त्यांना पूर्ण दिवस काम करावे लागते. थोडक्यात सांगायचे तर अंगणवाडी सेविका ग्रामीण आणि शहरी भागातील आरोग्य व शिक्षणाचा कणा आहेत, परंतु कमी मानधन आणि कामाचा वाढता ताण यामुळे त्यांचे जीवन सध्या संघर्षाचे आहे. आणि सेवानिवृत्त झालेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची तर अतिशय बिकट परिस्थिती आहे. त्यांचा उदरनिर्वाह कशावर आणि कशा चालवित असतील हे त्यांनाच माहिती आहे. या अंगणवाडी सेविकांची कोणाला तरी त्यांची दया यावी असेच मला वाटते. किमान सरकारने तरी त्यांच्या मागण्यांकडे त्यांची लक्ष द्यावे असे मला वाटते. पुन्हा भेटूया एखादा नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.